बँकांसारखी आमच्या नात्यांची आणि कुटुंबाची अवस्था झाली. बँकांसारखी म्हणजे कशी? पूर्वी आपण बँकेत जायचो, स्लिप भरायची आणि मग पैसे काढायचे, असं करत होतो ना. बँकेत जाऊन स्लिप भरायची आणि पैसे काढायचे. एटीएम आलं, आम्ही बँकेत जायचं, बंद केलं. आता किती लोकांना एटीएमचा पासवर्ड लक्षात आहे आणि किती दिवसापूर्वी आपण एटीएम मध्ये गेलो बघून घ्या. आम्ही एटीएमचाही वापर बंद केला. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आलं आणि आम्ही काय केलं, रात्री अपरात्री देखील आम्ही पैसे एकमेकाला ट्रान्सफर करतोय. नात्यांची तशी परिस्थिती आहे. कुठल्या तरी कार्यक्रमासाठी, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी लोकांच्याकडे आपण जात होतो, समारंभासाठी जात होतो. मोबाईल आला, आम्ही ते जाणं कमी केलं आणि त्याच्यावरचं बोलणं अधिक वाढवलं. आता परिस्थिती अशी आहे, आईनं जर एखाद्या बाळाला विचारलं, मामाला सांगितलं का रे समारंभाला किंवा त्या कार्यक्रमाला, तर ते घरातलं बाळ असं म्हणतं, मॅसेज टाकलाय, 2 निळ्या टिक झालेत, बघितलंय, येईल. म्हणजे 2 मिनिट फोन करून बोलायलाही आपल्याकडे उसंत नाहीये. तंत्रज्ञान आलं, या तंत्रज्ञानाचं आम्ही नेमकं काय करणार आहोत? म्हणजे त्याचा जिव्हाळा, प्रेम, माया, आपुलकी आणि स्नेह या गोष्टी वाढवण्यासाठी तंत्रज्ञानानं अधिक मदत करायला पाहिजे होती. या संपवण्यासाठी त्याची जास्त त्याची भूमिका वाढते आणि हे सगळ्यात दुर्दैवाचं.